ज्या दिवशी मतं मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाही आहे, ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. युवकांचे अध्यक्ष अनिकेत निंबाळकर, शिवसेनेचे नितीन शिंदे, भीमराव भोसले, शहाजी शिंदे, सागर बाबा मिसाळ, नितीन कदम, प्रफुल्ल कदम, श्रीनिवास कदम, हिंदूराव भुईटे, अमोल भुईटे, रोहित निंबाळकर, दीपक माने, संजय दुपारगुडे, यासीम सय्यद, मालोजी शेंगे या भागातील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना उशीर आल्याबद्दल पक्षाच्या वतीनं मगाशी आपण ऐकलं की त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, पण तरी मी पण दिलगिरी व्यक्त करतो. उशीर झालाय, पुढं आम्हाला जायचंय आणि म्हणून जास्त वेळ मी आपला घेणार नाही. लोकसभेची निवडणूक उद्याच्या 7 तारखेला मतदान करून आपण निर्णय घेणार आहात. बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे आणि तुमची मतं आता पक्की झाली आहेत असं मी समजतो. आपल्या सगळ्यांना काही विशेष येऊन कोणी सांगितलं पाहिजे यापेक्षा तुमचा स्वतःचा अनुभव हा तुम्हाला या ठिकाणी खेचून घेऊन आलेला आहे असं मी समजतो. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपण सगळ्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या आधी आणि नंतर घेतले आहेत, पण यंदाची निवडणूक मित्रांनो थोडीशी वेगळी आहे. या देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याला साथ देणारे मित्र पक्ष यांनी सामदाम दंड भेद वापरून येन केन प्रकारे सत्तेवर यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा भारतभर फिरणारा अश्वमेधाचा वारू हा महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांनी अडवलेला आहे आणि म्हणून रात्रंदिवस नरेंद्र मोदी शरद पवारांच्यावर टीका करतात, दुसऱ्या कोणावर करत नाही. अर्ध्या तासापूर्वी पुण्यात भाषण केलं, त्यावेळी त्यांनी शरद पवार साहेबांना आत्म्याची उपमा दिली, पण नरेंद्र मोदींना मतं मोजल्यानंतर लक्षात येईल की त्यांनी सांगितलं ही भटकती आत्मा 45 साल के पहले से महाराष्ट्र अस्थिर करने में जुटी हुई है, अब देश अस्थिर करना चाहते हैं वगैरे वगैरे वगैरे. पण ज्या दिवशी मतं मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाही आहे, ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांच्याकडे आज सगळा उभा महाराष्ट्र बघतो. प्रत्येक महाराष्ट्राच्या दौऱ्यात आल्यावर शरद पवारांना शिव्या देणे, पवार साहेबांच्यावर काही ना काही बोलणे, याच्याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना पुढचं काही बोलताच येत नाही. की मला निवडून द्या, पुढच्या 5 वर्ष मी हे करतो, मला निवडून द्या, पुढच्या 10 वर्षात मी तुम्हाला हे देतो. यापेक्षा या देशातल्या प्रत्येक राज्यात जाऊन त्या ठिकाणी विरोधकांच्यावर टीका करणं काही गरज नाही. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून इंदिरा गांधींपासून अगदी अटल बिहारी वाजपेयींपर्यंत भाषणं सगळ्यांनी ऐकलेली आहेत, पण विरोधकांच्यावर नाहक टीका करण्याचं काम या देशाच्या कुठल्याही पंतप्रधानाने आजपर्यंत केलं नव्हतं. एखादं वाक्य उच्चारलं तर ठीक आहे, पण कधीच एवढा टोकाची टीका आपलं काम न सांगता करणं हे नरेंद्र मोदींना शोभतंय असं मला वाटत नाही. आज देशामध्ये 10 वर्षात यांनी काय केलं हे खरं म्हणजे त्यांनी देशात सांगायला पाहिजे. पुढच्या 5-10 वर्षात मी काय करणार आहे हे सांगितलं तरी बरं झालं असतं, पण त्यावर चकार शब्द काढत नाही. या देशामध्ये
400 पार करू अशी घोषणा देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या तोंडातून आता 400 पारचा नारा येत नाही, कारण 200 पारची पण आता महागाई झाली आहे. 200 पार ही गडी जाईल असं दिसत नाही. मी हे फक्त तुम्हाला बरं वाटावं म्हणून सांगत नाही. महाराष्ट्रामधल्या 48 जागांमध्ये 32-35 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचा सुपडा साफ होणार आहे असं चित्र महाराष्ट्रात दिसतंय. परवा 8 जागांचं 26 तारखेला मतदान महाराष्ट्रात झालं. 8 जागांच्या मतदानात मी तिथल्या अधिकाऱ्यांची चौकशी केली की बाबा काय नक्की झालं, काय परिस्थिती आहे. जवळपास 10-12 अधिकारी या सगळ्या 8 लोकसभा मतदारसंघातले म्हणतात या ठिकाणी मशाल येईल, हात येईल आणि तुतारी येईल. लागलाच दिवा तर गडकरी साहेबांचा नागपूरमध्ये लागेल असं म्हणतात. बाकी सर्व ठिकाणी महाराष्ट्रातली जनता प्रचंड चिडलेली आहे, कारण मोदींनी आणि शहांनी भारतात महाराष्ट्रासारख्या राज्यात 2 मराठी लोकांनी तयार केलेले, मराठी माणसांनी तयार केलेले 2 मोठे पक्ष फोडले आणि त्याची शिक्षा त्यांना द्यायची, यासाठी महाराष्ट्र आता तयारीत आहे. आणि म्हणून पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे जिथं जिथं जातील प्रचंड गर्दी त्यांच्या सभांना लोक करून त्यांना प्रोत्साहन देत आहे. आपण सगळे शहाणे आहात, जाणकार आहात. या ठिकाणी स्वर्गीय राजेंद्र घोलप असतील, स्वर्गीय साहेबराव जाचक असतील, स्वर्गीय गणपतराव पाटील असतील, या सगळ्या जुन्या माणसांनी आपलं प्रभावीपणानं नेतृत्व केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतलाय, साथ दिलेली आहे. आज पवार साहेबांनी पुणे जिल्ह्यात आणि या सगळ्या भागात जो विकास केलेला आहे तो विकास हा तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात बदल करून गेलेला आहे. आणि म्हणून शरद पवार साहेबांनी काय महाराष्ट्रासाठी केलं हा प्रश्न अमित शहानी महाराष्ट्रातून विचारायची गरज नाही. माझा प्रश्न आहे अमित शहानी गुजरातसाठी काय केलं एवढं सांगावं. एखादं काहीतरी काम केलं असेल की नाही. अमित शहानी गुजरातसाठी काय केलं हे जर सांगितलं तर देशाच्या ज्ञानात भर पडेल. त्यांनी येऊन शरद पवार साहेबांच्या बद्दल या ठिकाणी असे उद्गार काढणं हे त्यांना शोभतं असं मला वाटत नाही. आज खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी तुमच्या आमच्यासाठी अन्यायकारक घडलेल्या आहेत. तुम्ही आज सगळे कर भरता. कर, जीएसटी नावाचा कर तुमच्या चपलीपासून टोपीपर्यंत सगळ्या वस्तू खरेदीत कर भरावा लागतो. तुम्ही शेतीची अवजारं घेतली तुम्हाला 18% जीएसटी, 12% जीएसटी भरावा लागतो. तुम्ही घरामध्ये 50,000 रुपये खर्च केला तर 9,000 रुपये जीएसटी जातो आणि 41,000 रुपयाचा माल तुम्ही खरेदी करता. म्हणजे इथं बसलेला प्रत्येक माणूस 5-6 लाखात जर घर चालवत असेल तर 5-6 लाखाचं घर चालवणाऱ्या वर्षाला 6 लाख खर्च करणाऱ्या माणसाला 1,00,000-1.25 लाख रुपये पहिल्यांदा जीएसटी भरावा लागतो. एवढा अन्यायकारक जाचक कर भारताने गेले काही वर्ष सहन केला. महागाई देशात वाढली, पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती वाढल्या, तरी या देशात लोक बोलत नाहीत असं आपल्याला वाटतं. आता भारतीय जनता पक्षाच्या गाड्या गावात येऊन लोक देत नाही. उमेदवारांना गावाच्या बाहेरच्या बाहेर घालवायला लागतात. प्रसार माध्यमांनी जरी या गोष्टी दाखवल्या नाहीत तरी भारतातली जनता या भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर आणि निर्णयावर प्रचंड नाराज आहे. हे पदोपदी आपल्याला दिसते. आज जगामध्ये पहिल्या 50 मध्ये आपल्या देशातली एक 7-8 जण गेलेली. ती कशी काय गेली? आपण आमचे बोरीचे शिंदे इथं आहेत ते आहेत, सारखे द्राक्ष पाठवतात, विकतात, चांगली द्राक्ष करतात, पण त्यांची श्रीमंत यादीत पहिल्या 100 आणि 50 जिल्ह्यातील नाव लागणं आणि महाराष्ट्रातील नाव लागणं. पण ह्या लोकांची नावं देशात लागली, कारण जगात लागली, कारण
भारताच्या समुद्र काठावरची जेवढी बंदरं होती ती सगळी बंदरं ह्यांनाच, जेवढी विमानतळ होती ती सगळी विमानतळ ह्यांनाच दिली, मोठमोठ्या रस्ते आणि टनेल करायचे प्रकल्प सगळे ह्यांनाच, तोफा तयार करायचे असतील, मोठे मोठे प्रकल्प असतील ते सगळे ह्यांनाच. याचा अर्थ या देशातल्या मुठभर लोकांना श्रीमंत करण्यासाठी 10 वर्ष या सरकारने मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम हा झाला की 22 लोकांच्याकडे या देशातली 70% संपत्ती जाऊन बसली. आपण सगळे उरलेल्या 30-40% आहे. त्यामुळे या देशात श्रीमंताला श्रीमंत करण्याचा कार्यक्रम झाला. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जे प्रश्न आपण सोडवले पाहिजे होते ते सोडवत असताना धनिकांना कसं सोयीचं होईल हे बघण्याचं काम हे भारतामध्ये सतत गेले 10 वर्ष चाललं. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्याला एवढंच सांगायचंय की थोडासा विचार आपण केला पाहिजे की आपण नक्की नेमके कुठे आहोत. दिल्लीचं सरकार आपल्याला 6,000 रुपये पाठवतं, महाराष्ट्राचं सरकार प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये पाठवतं, आपल्याला 12,000 रुपये मिळतात म्हणून आपण खुश. तर तुमच्या खिशातनं किती पैसे गेले? मी मगाशी सांगितलेली आकडेवारी केली, 1,00,000-2 लाख रुपये आपण नुसता या देशात कर भरतो. पेट्रोल साधं 105 रुपयाचं 90 रुपये खाली आलं तरी 100 लिटर खर्च करणाऱ्या माणसाचे 1,500 रुपये दर महिन्याला वाचू शकतात. पेट्रोल, डिझेल, गॅसचा तर विशेष लांब आहे. सगळ्या देशभर साहेबाचे फोटो, गॅस वापरा, गॅस वापरा, गॅस वापरा. मलाही वाटायचं की मनमोहन सिंगला हे कसं काय कळलं नाही, हे कशी काय गॅस वाटतायत. ही एवढी हुशार, यांनी सगळ्यांना गॅस वाटप केलं. तोपर्यंत सगळ्या देशातल्या लोकांनी उज्ज्वला गॅसच्या योजनेत गॅसची सिलेंडर घेतली आणि ही सिलेंडर घेतल्यानंतर साहेबांनी 400 रुपयाचा गॅस 600, 600चा 800, 800चा 1000, 1000चा 1200 पर्यंत पेट्रोल पोहोचवला. आता निवडणूक आहेत म्हणून 100-150 रुपये काहीतरी कमी केले. यानंतर निवडणूक झाली आणि जर परत कमळ दिल्लीत बसलं तर 1,500 आणि 2,000 रुपये गॅसचं सिलेंडर, पेट्रोल 105चं 115. आता थोडी लाज वाटते म्हणून डिझेल 100च्या वर बाटाची, पूर्वी बाटाच्या दुकानात 99 रुपयाला चप्पल मिळायची, तसे यांनी आता डिझेल 98-97 रुपयाला ठेवले. पण एवढं इलेक्शन झालं, इलेक्शनच्या नंतर हाच आकडा 100 रुपयाच्या वर 105 रुपयावर गेला नाही तर नवल नाही. तुम्ही म्हणाले काही सांगायला लागले, पण त्याचा आधार एक आहे की भारताने आज 210 लाख कोटीचं कर्ज काढलेलं आहे. 14 साली मनमोहन सिंगांच्या काळात 56 लाख कोटीचं कर्ज होतं. त्यांनी स्वातंत्र्यापासून मनमोहन सिंगापर्यंत 56 लाख कोटी आणि मागच्या 10 वर्षामध्ये 210 लाख कोटीला आकडा पोचला. त्याचा परिणाम हा झालेला आहे की तुमचा 18% GST आहे ना, ते परत महाशय निवडून आले तर 18%चे 21% करायला मागे पुढे बघणार नाही. कारण हे कर्ज फेडण्यासाठी देशातलं सरकारचं उत्पन्न वाढवण्याशिवाय यांना आता दुसरा पर्याय नाही. आता अलीकडे तुम्हाला बँकेत पैसे ठेवले, काढले की SMS येतो. हा SMS येतो, या SMS ला तुम्ही खुश होता, अरे बँक काय प्रॉम्प्ट झाली. पण प्रत्येक खात्याचे 18 रुपये दर महिन्याला 12 महिने 216 रुपये तुमच्याकडून कट होतात. 5 खाती असतील घरातली तर 1000 रुपये तिकडे जातात. असे भारतामध्ये 291 कोटी खाती आहेत. 291 कोटी खात्यातले 18 रुपये गुणिले 12 रुपये काहीतरी 62,000 कोटी रुपये हे भारतातल्या बँकांना तुमच्याकडून वसूल करायला ह्यांनी परवानगी दिलेली आहे. तुम्ही म्हणाल याची काय गरज आहे? त्याची गरज अशी आहे की या भारतीय बँकांना
मोठमोठ्या धनिकांची कर्ज माफ करण्यासाठी परवानग्या देण्याची प्रथा निर्माण झाली. हा 210 लाख कोटीचा आकडा आहे ना, त्यात 25-30 लाख कोटी रुपये तर भारतातल्या वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांचा तोटा सहन बँकांनी करण्यासाठी पैसे खर्च झालेले. आणि म्हणून बँका खड्ड्यात जायला लागल्यावर हे सगळे चार्जेस त्यांना करायला लागले. तुम्हाला सहजपणे माझे अंक सांगत नाही, पण महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचं एक पत्रक आहे. आता इथे एखाद्या बँक ऑफ बडोदा किंवा कुठलं कर्ज काढलं आणि 10 कोटीचं कर्ज असेल, थकलं 5-6 वर्षात आणि ते 10 कोटीचं कर्ज समजा 20 कोटीवर गेलं, तर वन टाइम सेटलमेंट किती रुपयाला होईल सांगा बघू. 10 कोटीचं कर्ज 4-5 वर्षात 20 कोटीला गेलं. वन टाइम सेटलमेंट करायचं असेल तर बँकेनं तडजोड, एक रकमी तडजोड कितीत केली पाहिजे? 12 कोटी. अजून कोणाला काय चान्स घ्यायचा तर मुद्दल पाहिजे आहे की नाही? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शिवा इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे. तिची येणे रक्कम होती 4,863 कोटी. बँकांनी या तडजोड करून एक रकमी वसुली केली. आता 4,863 कोटीची वसुली कितीत व्हायला पाहिजे? तडजोड रक्कम तुम्ही जसं म्हटलं ना 12 कोटी, तसे 4,863 कोटीचे किती पैसे वसूल बँकेत करायला पाहिजे? मोकळेपणाने सांगा, काही दंड नाही, काही कर लागत नाही तुमच्या बोलण्यावर. 4,000 कोटी, 3,000 कोटी. काय वन टाइम सेटलमेंट करायची आहे? 4,863 तुम्ही करायचे. तुम्ही बँकेचे चेअरमन आहे, तर तुम्ही किती लाख? 4,863 कोटीची एक रकमी वसुली 318 कोटी केली. म्हणजे बँकेने 93% म्हणजे 4,500 कोटी रुपये सोडले. आता हे शक्य आहे का वरनं फोन आल्याशिवाय? मला सांगा बघू. साहेबाचा फोन आल्याशिवाय हे शक्य आहे? अजून सांगतो, BHFL नावाची कंपनी आहे. 91,000 कोटी रुपयाची त्यांची रक्कम येणं होती बँकेला. पिरामल उद्योग समूहाने ही कंपनी 37,000 कोटीवर घेतली. म्हणजे 60% पैसे बँकेने सोडले. मी संसदचं एखादं दुकान तुम्ही खरेदी करायला गेला, त्याच्यावर 20 लाखाचं कर्ज आहे, तर 20 लाखाचं जे कर्ज आहे ते कर्ज बँक म्हणाले 20 लाख भरा, त्या मालकाला काय द्यायचे ते द्या, आमचे 20 लाख भरा. तर बँकेने इथं असं केलं की 8 लाख रुपयेच घेतले, 12 लाख रुपये सोडले मुद्दलाचे. आणि त्याचा परिणाम झाला की 91,000 कोटीच्या ऐवजी 37,000 कोटीत गेम संपली. व्हिडिओकॉन 13 कंपन्यांच्याकडून येणं 71,343 कोटी रुपये होतं. तो फॉक्सकॉन नावाची कंपनी होती बघा, फॉक्सकॉन येणार होती, आला नाही, वेदांतावाला. त्या वेदांता उद्योग समूहाने ही व्हिडिओकॉनच्या 13 कंपन्या 71,343 बँकेला पैसे येणं होतं. या सगळ्या 13 कंपन्या वेदांताने 2,962 कोटीला घेतले. त्यामुळे बँकांना मोठमोठे खड्डे पडले. आणि खड्ड्याचा दुष्परिणाम हा आहे की बँकांना सुधारण्यासाठी तुमच्यावर असे सर्व्हिस चार्ज लावायच्या परवानग्या त्यांना देण्यात आल्या. क्रेडिट कार्डवरही आता 2-2.5-3% कमिशन घेतलं जातं. तुम्ही ITत जाता बारामतीला आणि क्रेडिट कार्ड देऊन हॉटेलमध्ये जेवायला जाता, त्यावेळी त्यातला 2-2.5% क्रेडिट कार्ड कंपनीला पैसे जातात. त्यामुळे या देशातल्या सगळ्या बँकांना आता देशातल्या ग्राहकांची लूट करण्याची परवानगी मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या देशाची अर्थव्यवस्था या लोकांनी 5 वर्षात 10 वर्षात संकटात आणलेली आहे.
या देशावर एवढं प्रचंड कर्ज केलंय की काल जन्मलेल्या बाळाला देखील तुम्ही सांगू शकता, बाबा तुझ्या डोक्यावर आता 2.5 लाख कोटी 2 लाख रुपयाचं कर्ज आहे. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर 2 लाख रुपये कर्ज आहे. तुम्ही समजू नका की आपणच कर्ज काढावं लागतं. हे देशाचं कर्जही आपल्याच डोक्यावर आहे आणि ते वसूल करायला ह्या सगळ्या कराच्या मार्गाने तुमची लूट चालू आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही भारतात महाराष्ट्रात पवार साहेबांनी परवा शपथनामा नावाने आमचा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यात आम्ही सांगितलंय की आमचं सरकार आलं तर महाराष्ट्रात आणि भारतामध्ये शेतकऱ्यांच्या अवजारांवर यांनी जो कर लावलाय तो सगळा कर आम्ही काढून टाकू, ही भूमिका आमच्या पक्षाने घेतली. आमचं सरकार आल्यावर गॅसच्या सिलेंडरचे हे वाढते दर थांबवून 500 रुपयाच्या वर हे सिलेंडर दिल्लीतल्या सरकारकडून जाऊन देणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. गरीब घरातल्या महिलांना उद्याचं अन्नाची भ्रांत, जेवणाची भ्रांत लागू नये म्हणून या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसांच्या घरातल्या महिलेच्या नावाने दरवर्षी आम्ही 1 लाख रुपये देऊ. आमची पोरं ग्रॅज्युएट होतात, डिप्लोमा होतात, वर्षभर सगळीकडे इंडून नोकऱ्या मिळत नाहीत. त्या पोरांना 1 लाख रुपये म्हणजे महिन्याला 8,500 रुपये देऊन आम्ही त्यांच्यासाठी पहिला मूळचा सुरुवातीचा आधार देण्याचं काम देखील करू. अशा अनेक गोष्टी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात केलेल्या आहेत की ज्याचा परिणाम निश्चितपणानं या देशातल्या जनतेला सुसह्य जीवनासाठी होईल. आणखीन एक महत्वाचं काम आम्ही केलंय आणि ते म्हणजे जातनिहाय जनगणना करण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली. आम्ही जातनिहाय जनगणना करू. ज्या समाजाचे जेवढी लोक आहेत त्यांना भारतामध्ये तेवढं आरक्षण देण्याची व्यवस्था करू आणि ते करत असताना आरक्षण 50% वर गेलं तर इंदिरा साहनीने सांगितलेलं आहे त्या खटल्यामध्ये 50% वर कुठल्याही देशातलं आरक्षण कुठल्याही राज्याचं जाता कामा नये. ही जी 50% आरक्षणाची अट आहे त्याच्यावर जायचं नाही. तो जो कायदा आहे त्या कायद्यात बदल करून हे 50% आरक्षण देखील आम्ही काढून टाकू. म्हणजे महाराष्ट्रात 70% 72% जरी आरक्षण पोचलं तरी आम्ही ते महाराष्ट्रातले जे वेगवेगळे समाज आरक्षणासाठी झटतायत, वेगवेगळे समाज लढा देत आहेत, वेगवेगळे समाज आग्रह धरतायत, त्या सगळ्या समाजांना न्याय देण्याची भूमिका आम्ही आमच्या जाहीरनाम्यात केलेली. आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ही लढाई सुप्रियाताईंची लोकसभेचे उमेदवार म्हणून आहे, पण ही लढाई भारतीय जनता पक्ष देशामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीनं सरकार चालवतंय त्याच्या विरोधी आपल्या सुप्रियाताईंनी अनेक भाषणं लोकसभेत केली. डॉक्टर अमोल कोल्हेने अनेक चांगली भाषणं लोकसभेत केलेली आहे. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे हे सगळे लोकसभेत असणारे तेव्हाचे खासदार अतिशय प्रभावीपणाने हे दोघं काम करत होते. आज त्याच सुप्रियाताईंना 10 वर्षात सतत संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर 10 वर्षात राष्ट्रपतींच्या हस्ते महासंसद रत्न पुरस्कार मिळाला. एवढी प्रभावीपणानं काम करणारी व्यक्ती लोकसभेत तुम्ही मागच्या वेळी अनेक वर्ष 15 वर्ष पाठवली. संसदेमध्ये भाषण केल्यानंतर मित्रांनो पक्ष प्रश्न सुटतात. लोकसभेत एखादा प्रश्न एखाद्या खासदाराने मांडला तर त्याची नोंद घेतली जाते प्रशासनाकडून. आपल्या महाराष्ट्र विधानसभेसारखं नाही मंत्र्यांच्या डोळ्याकडे बघून अधिकारी वागतात, पण दिल्लीमध्ये एखादा संसदेत प्रश्न मांडला, मुद्दा मांडला तर त्या मुद्द्यांना गती येते आणि प्रशासन देखील खासदार बोलले त्या विषयाचा पाठपुरावा करते आणि म्हणून लोकसभेत गेलेला खासदार बोललाच पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही, हे कधी विसरू नका. आज आपणा सर्वांना माझी विनंती आहे की सुप्रियाताईंच्या सारखं नेतृत्व आपण अनेक वर्ष जोपासलं. परिस्थिती बदलली आहे, काही अडचणी निर्माण झाल्या, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मला एक कौतुक आहे की शरद पवार साहेबांच्या मागे सगळा मतदारसंघ लोकसभेचा नव्हे सगळा महाराष्ट्र हा आज पवार साहेबांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या सर्व ठिकाणी सकाळी मी नाशिकला 11, 12, 1 वाजता होतो. प्रचंड म्हणजे भर उन्हामध्ये जवळजवळ 30-40 हजार लोक ही आपल्या दिंडोरीचा आणि नाशिकचा अर्ज भरायला सगळे म्हणून एकत्रित आलेले होते. फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे.
आम्ही अनेक निवडणुका बघितल्या, पण यंदाची निवडणूक तुम्हाला खरंच सांगतो ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. पुढारी नाही आहेत, पुढारी नसले तरी लोक पुढे जाऊन काम करतायत आणि सांगतायत की आम्हाला ह्यांना आता हटवायचंय. उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि राहुल गांधींचं सरकार आणायचंय ही भावना महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली आहे. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका. या लोकसभेच्या निवडणुकीत 7 तारखेला निर्भीडपणानं आपण मतदान करा. आपण सगळ्यांनी प्रभावीपणानं 7 तारखेपर्यंत काम करावं. अनेक गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत, त्याच्यावर बोलण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही ज्ञानी आहात. तुम्ही ज्या अर्थी इथं आलेला आहात त्या अर्थी तुमचा निर्णय पक्का आहे की सुप्रियाताईंना साथ द्यायची. सुप्रियाताईंचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा पुरुष आहे, तुतारी वाजवणारा माणूस. त्या माणसाच्या तुतारी वाजवणाऱ्या चिन्हावर आपण येणाऱ्या निवडणुकीत ताईंना विजयी करण्यासाठी शिक्का मारावा. थोडंसं नवीन चिन्ह आहे. सगळ्यांना सांगा दुसरं चिन्ह न्यायप्रविष्ट आहे, तिकडे मत देऊन काय उपयोग नाही. आपलं रीतसर असणारं जे चिन्ह आहे बटन दाबायचे, बटन दाबायचे. ते सुप्रियाताईंच्या चिन्हाच्या समोर बटन आपण दाबा आणि पुन्हा एकदा फार मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून सुप्रियाताईंना विजयी करा एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.